जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवमयि जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरस्यं तदङ्गं च ग्रहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो विशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु नु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंध उत्तरार्ध. त्याची अवतरणिका पाहूया. जरासंध युद्ध, द्वारका निर्माण, 50व्यात केले कथन, भस्म झाला कालयवन, मुचकुंद कथा 51. बलराम विवाह, द्वारकागमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे, 54व्यात याचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म, वध शंभराचा, 55वा तयाचा, जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा, स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण, शतधन्वोद्धार, फिरूनी द्वारकेशी आला अक्रूर, 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया, 58वा सांगेतया, 16 सहस्र 100 जाया, 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा, अनिरुद्ध विवाह 61वा, रुक्मी वध पुत्रयोग बरवा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62, कृष्ण बाणासुरयुद्ध 63, नृगराज कथा 64, 65 बलराम ब्रजयात्रा, पौंड्रक काशीराजोद्धार 66, विविधोद्धार 67, बलराम कोप सांब विवाह 68, वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही, 69व्यात कथाही, 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन, 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ, 73 सोडी राजबंदिवान, आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन, यज्ञात पावला अपमान,
75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरथोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बलवलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, श्रीकृष्ण सुदाम भेट मधुरा 80 वर्णिले, सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान माता पित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90. श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. आज पौषबद्ध द्वितीया शके 1946. पौषबद्ध द्वितीया आताच 2 दिवसापूर्वी मकर संक्रांतीचा उत्सव झाला. दशक 16 समास 2 सूर्यस्तवन श्री ग्रंथराज दासबोधामध्ये आहे. सूर्यस्तवन सुरुवातीला वाल्मिकी स्तवन केलं आणि मग पंचमहाभूतांचं स्तवन समर्थाने केलेलं आहे दशक 16मध्ये. त्यामध्ये शेवटच्या ओळीमध्ये समर्थ सांगतात, सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यासी नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. रोज सकाळी आणि संध्याकाळी सूर्योदय आणि सूर्यास्ताला भगवान सूर्यदेवाचं दर्शन घेणं म्हणजे आपल्या अंगामध्ये एका स्फूर्तीचा संचार होतो, एक ऊर्जा नव्याने प्राप्त होते आणि त्या ऊर्जेच्या पायी आपण दिवसभर सत्कर्म जे आहे ते करण्यासाठी प्रवृत्त होतो. मागे जेव्हा मी पदयात्रेमध्ये होतो त्या पहिल्या भागामध्ये जाम समर्थ ते नाशिक टाकळी, त्यामध्ये आमचा मुक्काम जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर या गावी होता. तिथे एक प्राध्यापक जे होते त्यांच्याकडे आमचं सकाळी जाणं झालं पदयात्रेला त्या दिवसाच्या निघण्यापूर्वी. तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं की मी मागील 40 वर्षापासून, म्हणजे आता ही गोष्ट मी तुम्हाला 2005मधली सांगत आहे, म्हणजे आता त्यांना 60 वर्ष झाली या गोष्टीला, की ते रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताला भगवान सूर्यदेवाचं दर्शन घेतात. अगदी परवाच मी त्यांच्याशी बोललोसुद्धा आहे. सूर्याचं दर्शनाने काय लाभ होतो हे समर्थ आपल्याला सांगतात. आणि हा सूर्य जो आहे त्या सूर्याला भगवंतानी भगवद्गीतेमध्ये एक श्लोक दिलेला आहे, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुर इक्ष्वाकवे ब्रवीत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, श्रीकृष्ण म्हणतात की मी विवस्वानाला हा योग दिला, त्यानंतर त्याने मनुराजाला दिला आणि मनुराजाकडून इक्ष्वाकूकडे प्राप्त झाला. असं करत करत हा योग जो आहे तो पुढे पुढे आलेला आहे. ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायामध्ये गीतेमध्ये भगवंत सांगतात. आता आजचा दिवस जो आहे पौषवद्य द्वितीया, याचं एक महत्त्व आहे. ती ओवी अगोदर सांगतो आणि मग ते महत्त्व आपण पाहू. आणि ते झालं की 1-5 मिनिटामध्ये आपल्या मुख्य अध्यायाला सुरुवात करूया. शिवराम तो अंश लवाचा, प्रताप ऐकला मागे त्यांचा, जगन्नाथ बाबा अंश कुशाचा, दोघेही गुरुभक्त निस्सीम. शिवराम स्वामी आणि जगन्नाथ स्वामी किंवा जगज्जीवन स्वामी हे दोघे योगीराज कल्याण स्वामींचे शिष्य आणि कल्याण स्वामी हे समर्थांचे शिष्य आपल्याला माहीत आहे. त्यामध्ये शिवराम जे आहेत ते लवाचा अंश आहेत आणि जगन्नाथ जे आहे ते कुशाचा अंश आहे. रामाचे हे 2 पुत्र लव आणि कुश हे गीतरामायणामुळे आपल्याला माहिती आहे. जास्त प्रचार त्या गीतरामायणाचा झाला आणि रामायणातून ही सगळी कथा दिलेली आहे. त्या जगन्नाथ स्वामी जगज्जीवन स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे, 276वी पुण्यतिथी आहे. त्यांचा मठ धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळ या ठिकाणी आहे. त्या कसबे तडवळच्या त्या मठामध्ये सुद्धा 2-3दा माझं जाणं झालं. एकदा पारणाच्या निमित्ताने त्या ठिकाणी राहिलो. या जगज्जीवन स्वामींचे थोर उपकार आपल्यावर आहेत.
योगीराज कल्याण स्वामींची समाधी जी आहे ती डोमगाव मठामध्ये आहे. डोमगावला गेल्यानंतर त्या समाधीचं दर्शन घेण्यापूर्वी काही श्लोक म्हणण्याचा प्रघात आपल्या संप्रदायामध्ये आहे. ते श्लोक आपण 2 मिनिटात म्हणूया. कल्याणाचे नाम कल्याणकारी, कल्याणाचे ध्यान सर्वासी तारी, कल्याणाचा हस्त माथा जयाचे, चारी मुक्ती वंदिती पाय त्याचे. कल्याण होणे जरी तुझं आहे, कल्याण पायी मन स्थिर राहे, कल्याणवाणी पडता सुखानी, कल्याण झाले बहुसार प्राणी. अविनाश हे नाम कल्याण द्याचे, करी सर्व कल्याण सर्वा जीवाचे, समर्थे जना उतरायासी पारी, अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी. श्रमहरणी तटाकी स्वामी कल्याण माझा, कल्याण राजा, परमदयाळू नांदतो स्वामी माझा, सदा हृदय जाते ध्यान हे आठविता, परम सफळ होतो मोक्ष कल्याण हाता. बहुमत्त मत्तांतरे दाटी झाली, तयाचे पदी वृत्ती निवृत्ती ठेली, जगज्जीवनाचा प्रभू तो अनामी, नमस्कार साष्टांग कल्याण स्वामी. या जगज्जीवन स्वामी किंवा जगन्नाथ स्वामी यांनी या लिहिलेल्या ओव्या ज्या आहेत त्या म्हणून योगीराज कल्याण स्वामींचं दर्शन घेण्याचे आपल्याकडे पद्धत आहे. यांचा एक आरतीसुद्धा आहे, ती त्यांनी आपले गुरु कल्याण स्वामी यांच्यावर लिहिलेली आहे. तीसुद्धा आरती आपण आता गोंदलेकर महाराजांचे भक्त मंडळी जी आहे ती नेहमीच म्हणतात. जगज्जीवनाचा प्रभू जो अनामी, त्या आरतीचे पण काही बोल आहेत, त्या आरतीसुद्धा आहेत. अशा प्रकारे या जगन्नाथ स्वामींची पुण्यतिथी जी आहे ती 276वी पुण्यतिथी आज साजरी होत आहे. त्यांच्या समाधीला ज्या 5 पायऱ्या आहेत त्या जमिनीपासून जर आपण पकडलं तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशा 5 पायऱ्या त्या ठिकाणी आहेत. पृथ्वी आणि आप म्हणजे दुसरी पायरी जी आहे त्या पायरीमधून सतत पाण्याचा झरा वाहत असतो. 1-1, 2-2 थेंब पाणी त्या ठिकाणी येत असतं आणि प्रत्यक्ष गंगा त्या ठिकाणी प्रगट झाल्याची ही खूण आहे. सांगण्यासारखं खूप आहे, पण आपला मुख्य विषय जो आहे तो आपल्या श्रीमद भागवताचा असल्यामुळे या ठिकाणीच थांबतो. आज मी माझे जवळपास 3 रेकॉर्डेड यूट्यूबचे लिंक दिलेले आहेत. ते जर आपण तिन्ही लिंक त्या क्रमाने ऐकले पाहिले तर संपूर्णपणे जगज्जीवन स्वामी जगन्नाथ स्वामींचा चरित्र जे आहे ते आपल्याला श्रवण करता येईल. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. हा 56वा अध्याय, दशमस्कंदातील 56वा अध्याय. सेमंतक म्हणायची कथा, जांबुवती आणि सत्यभामा यांच्याशी भगवान श्रीकृष्णांचा विवाह. शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत, सत्राजिताने श्रीकृष्णावर खोटा आळा घेतला आणि त्या अपराधाचे परिमार्जन करण्यासाठी सेमंतक मण्यासह आपली कन्या भगवान श्रीकृष्णानं दिली, असं शुकदेवाने परीक्षित राजाला सांगितलं. आता हुशार विद्यार्थी असला तर त्यांनी शिकवताना लगेच ते आपल्या गुरुजींना थांबवतात आणि आपला प्रश्न, आपल्या मनातल्या शंका जशा विचारतात तसं राजा या ठिकाणी विचारतात. सत्राजिता किम करोत ब्रह्मन कृष्णाचं किल्बिषम. 2 प्रश्न. सत्राजिता किम करोत, सत्राजिताने काय केलं, त्याची कथा काय आहे, आणि ब्रह्मन कृष्णाचं किल्बिषम, आणि भगवान श्रीकृष्णाचा काय अपराध होता की त्याच्यासाठी त्याला परिमार्जन करावं लागलं. नंतर सेमंतक कुतस्थ, म्हणजे हा सेमंतक मणी कुठून आला, तो कोणी दिला, कोणाला दिला. त्याचप्रमाणे कस्मात दत्ता सुता हरे हे, की तो सेमंतक मणीसुद्धा सत्राजिताला भगवान श्रीकृष्णांना द्यावा लागला आणि त्याचबरोबर आपली कन्या जी आहे जांबवती जी आहे, आपली कन्या सत्यभामा जी आहे ती भगवान श्रीकृष्णाला द्यावी लागली. तर ही कथा आपण मला सविस्तर सांगावी. त्यानंतर शुकदेव जे आहेत ती कथा सांगायला सुरुवात करतात. आसीच सत्राजित सूर्यो भक्तस्य परमसखा. सत्राजित जो आहे तो सूर्याचा परमभक्त होता, म्हणून सुरुवातीला आपण ही ओवी पाहिली. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्याचे नमस्कार. सूर्यस्तवन समासातील ग्रंथराज दासबोधातील ओवी. सूर्याचा भक्त असल्यामुळे सूर्याला प्रसन्न केल्यामुळे भक्तस्य परमसखा, सूर्याचा भक्त असणारा हा सत्राजित
आणि त्याच्यावर प्रीतस्तस्मै मणिं प्रादात, त्याच्यावर प्रसन्न होऊन भगवान सूर्यनारायणाने त्यांना हा मणी दिला, ज्याचं नाव स्यमंतक आहे. सूर्यस्तुष्ट स्यमंतकम. मग तो मणी कसा आहे, त्याचं रूप काय, त्याचा उपयोग काय हे पाहता तो मणी गळ्यात घातला असताना सतराजित जो आहे तो सूर्यासारखा तेजस्वी असा चमकू लागला. सतराजित एकदा द्वारकेमध्ये आला आणि सतराजिताला येत असताना पाहून द्वारकेतले सगळे लोक त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकित झाले. असं त्यांना वाटत होतं की कदाचित भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी सूर्यनारायण हे स्वतः या ठिकाणी हे रूप धारण करून या ठिकाणी आलेले आहेत. तम विलोक्य जना दुरात तेजसा मुष्टदृष्ट्या, त्यांना पाहून लोकांचे डोळेसुद्धा दिपून गेले आणि लोक म्हणाले, हे शंखचक्र गदाधरी नारायणा श्रीकृष्णा, आपणास नमस्कार असो. नारायण नमस्तेस्तु शंखचक्र गदाधर दामोदर अरविंदाक्ष गोविंद यदुनंदन. असा तो सतराजित येत आहे असं पाहिल्यावर भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोष्टी अगोदरच माहीत असतात. प्रत्येक जीवाच्या मनामधला संकल्प, त्याच्या मनामध्ये येणारा विचार हा भगवंतांना माहीत असतो. जसा श्री दासविश्रामधाम ग्रंथामध्ये जी कथा दिली त्याप्रमाणे अयोध्येमध्ये जेव्हा सगळे हे जण परत आले, लंकेहून परत आले, सीतामाता बरोबर आहे, श्रीराम त्या ठिकाणी बसलेले आहेत. आता तो सीता जी आहे ती त्या ठिकाणी ऋषींच्या आश्रमात आहे. तिचे 2 पुत्र जे आहेत, आता ही सीता आपलीच पत्नी आहे हे रामांना माहीत नाही. राम त्या ठिकाणी श्रवण करत आहेत आणि लवकुश गायन करीत आहेत रामचरित्रास. त्यावेळेस भरतांच्या मनामध्ये आलं की या लवकुशांसारखे 2 पुत्र आपल्याला झाले पाहिजेत. किती सुंदर हे पुत्र, हे रामायण सगळी कथा सांगत आहेत आणि किमान निदान आपले शिष्य तरी तसे झाले पाहिजे. तर यांच्या मनातला विचार रामाने तो लक्षात घेतला आणि रामाने आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे हे राजा भरत जे आहेत ते पुढे कल्याण स्वामींच्या रूपाने आले आणि त्यांचे शिष्य जगन्नाथ स्वामी आणि आपले शिवरामस्वामी हे लवकुशाचा अवतार घेऊन समर्थ संप्रदायामध्ये त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. तसंच या ठिकाणी हे सांगतात की एष आयाती सविता त्वाम दिदृक्ष जगतपते मृष्णन गभिस्त चक्रेण नृणाम चक्षुंशी दिग्जमो. सूर्यनारायण आपल्या दर्शनासाठी येत आहेत असं त्यांना वाटलं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण शुकदेव सांगतात, प्राहन असौ रविर्देव हा सत्राजिन मणिना ज्वलन. नासौ रविदेवा न असौ रविदेवा, हा भगवान सूर्य नाही हे मी जाणतो असं त्यांनी भगवान श्रीकृष्णाने इतरांना सांगितलं. प्राविश्य सेव सदने मणिम विप्रैर अन्य वेशयत, हा मणी घेऊन हा सतराजित या ठिकाणी राजसभेमध्ये आलेला आहे. आता त्या मण्याचं काय वैशिष्ट्य की तो मणी ज्याच्याजवळ असेल तर त्या मणीच्या कृपेने, स्यमंतक मणीच्या कृपेने रोज 8 भार सोने तो प्रसवत असे. म्हणजे त्याच्याकडून 8 भार सोने प्राप्त होत असेल, तो ज्याच्याकडे असेल त्याला. आता या सतराजिताकडे हा मणी आला तेव्हापासून याचं सगळं वैभवच बदललं. 8 भार सोने म्हणजे किती असतं असं थोडंसं विचार केला, अनेक प्रवचनांमधून सुद्धा ऐकलं. काही ठिकाणी त्यामध्ये 20-25 किलो सोनं असं लिहिलं, काही ठिकाणी 2 क्विंटल लिहिलेलं आहे, काही ठिकाणी आपण जसं 1 तोळा म्हणतो, तोळाभर, भर शब्द जो आहे तर भोर शब्द त्यामध्ये 11.7 ग्राम असं सुद्धा लिहिलेलं आहे. तर जे काय असेल की रोज एवढं जर सोनं मिळत गेलं तर त्या सोन्याचा विनिमय कसा करावा असा प्रश्न सर्वसाधारण माणसाला होतो. दिने दिने स्वर्णभारान अष्टौ सृजती प्रभो, रोज 8 भार सोने देणारा हा म्हणे. आणि मग भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, सतराजिताला म्हणे की तुझ्याजवळ हा मणी जो आहे तो शोभून दिसत नाही, कारण तू सर्वसाधारण माणसाच्या जवळ असा मोठा काही मणी असेल, असं काही चमत्कारिक गोष्ट असेल तर त्याचा फायदा त्या एकट्यालाच होतो. त्यापेक्षा असं काही असेल तर आपल्या राजकोशामध्ये तू जमा करावं. उग्रसेन राजाचं राज्य होतं, कंसाला मारल्यानंतर उग्रसेन राज्याधिकार त्यांच्याकडे आला आणि म्हणून कृष्ण त्यांना सांगतात की तू हा मणी उग्रसेनाला नेऊन दे. जसं आजही कोणाच्या शेतामध्ये खणत असताना एखादा सोन्याचा हांडा सापडला, काही जुन्या मूर्ती सापडल्या,
तर लगेच ते पोलिसांमध्ये त्याची एंट्री करतात आणि पोलीस त्या ठिकाणी येतात आणि जी वस्तू सापडली ती पुन्हा सरकारामध्ये जमा केली जाते. धन असेल तर ते धनसुद्धा जमा केलं जातं. याचं कारण काय, राजकोषामध्ये हे जमा झाल्यावर त्याचा जो फायदा आहे तो सगळ्या लोकांना मिळतो आणि एकट्याकडे असेल तर तो स्वतःच त्याचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करेल. म्हणून तू मणी दे असं त्याने त्याच्या मनामध्ये विचाराला कृष्णाने ते बोलून दाखवलं आणि मग ही कथा इथेच संपली. आता त्याने काही तो मणी दिला नाही. तमेकदा मणिं कंठे प्रतिमुच्च महाप्रभुं प्रसेनो हयमारुह्य मृगयाम व्यचरन वने. आता हा सत्राजित आपल्या घरी गेला. सत्राजिताचा एक भाऊ होता, त्याचं नाव प्रसेन होतं. त्या प्रसेनाने विचार केला, असा हा मणी आहे, इतका चांगला आहे आणि आता आपण शिकारीसाठी म्हणून जावं. प्रसेनो हयम आरुह्य, हय म्हणजे घोडा, घोड्यावर आरोहण करून तो जंगलामध्ये गेला. रात्रीची वेळ होती, पण त्या मण्याच्या प्रकाशामुळे त्याला सगळं जंगलामध्ये पूर्णपणे दिसत होतं आणि तो त्या जंगलामध्ये गेला. आता हा रात्रीच्या वेळेस आलेला आहे, जंगलामध्ये आहे, घोड्यावर बसून आहे. हे एका सिंहाने पाहिलं. प्रसेन सहयम हत्वा, सहयम म्हणजे घोड्यासह, त्याला घोड्यासह मारलं त्या सिंहाने. प्रसेनाला मारलं आणि तो मणी त्या सिंहाने काढून घेतला आणि तो सिंह आता त्या जंगलामध्ये शिरला. आता ही गोष्ट जांबुवंताने पाहिली. आता जांबुवंत कोण, हेच ते रामायणामधले जांबुवंत. आणि त्या मण्यासाठी जांबुवंताने त्याला मारलं आणि तो मणी काढून घेतला. सोपी चक्रे कुमारस्य मणिं क्रीडनकं बिले अपश्यन भ्रातरं भ्राता सत्राजित पर्यतप्यत. तो मणी गुहेमध्ये नेऊन त्याने तो आपल्या मुलीला खेळावयास दिला. आता यांची मुलगी म्हणजे सत्राजिताची मुलगी म्हणजे जांबुवती, जांबुवंताची मुलगी म्हणजे ही जांबुवती आहे. त्या जांबुवंताने हा मणी आपल्या मुलीला दिला आणि ती मुलगी त्या मण्याशी खेळू लागली. आता इकडे असं झालं की हा कृष्णाने विचार केला की आपल्यावर हा आळ आला आहे. आता हा आळ कृष्णावर कशामुळे आला याचासुद्धा विचार करूया. आपल्याकडे गणेश चतुर्थीच्या दिवशी, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी जेव्हा गणपतीचा उत्सवाची सुरुवात होते, आपण गणपती राजाला आणून आपल्या घरामध्ये आवाहन करतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करतो. काही ठिकाणी 21 दिवस पण गणपती उत्सव असतो. आमच्या घरी 21 दिवसाचा उत्सव आहे. तर हा जो दिवस आहे गणेश चतुर्थीचा, त्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी या चंद्राचं दर्शन कोणीही घेऊ नये असं आपल्याला आपले आईवडील सांगत होते, आजोबा सांगत होते. आता का घेऊ नये, का घेऊ नये असं जर मुलं विचारत असतील तर त्यांना सांगा, मी सांगतो म्हणून ते घेऊ नकोस. कारण तू जर ते दर्शन घेतलं तर तुझ्यावर कुठलं तरी बालंट येईल, आळ येईल, चोरीचा आळ येईल, कुठला तरी आळ येईल आणि ते संकट तुला निवारण करणं फार अवघड जाईल. तसं भगवान श्रीकृष्णाने हा दर्शन चतुर्थीच्या दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी घेतला असल्यामुळे त्यांच्यावर हा आळ आला की मणी जो आहे तो त्या श्रीकृष्णाने चोरलेला आहे. आता त्याने विचार केला की आता माझ्यावर हे सगळं संकट आलेलं आहे, त्याचं निवारण करण्यासाठी तो मणी कुठे आहे मला शोधलं पाहिजे. आणि प्राय कृष्णेन निहतो मणिग्रीवो वनं गतः. कदाचित या कृष्णानेच माझ्या भावाला मारलं असेल असा विचार सत्राजिताच्या मनामध्ये आला. आणि इकडे भगवंताने प्रसेनाला शोधण्यासाठी आपले सैन्य घेतलं आणि ते त्या ठिकाणी निघाले. जात असताना जंगलामध्ये सिंहाने प्रसेनाला आणि त्याच्या घोड्याला मारलेलं त्यांना दिसलं. प्रसेन मरून पडला आहे, सिंह तर घोडा मरून पडला आहे. पुढे गेल्यावर सिंह मरून पडलेला दिसला आणि मग अजून पुढे गेल्यानंतर एका गुहेमध्ये त्यांना खूप प्रकाश दिसला. म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपलं सगळं सैन्य बाहेरच ठेवलं. वृक्ष राजबिलम भीम अंधेन तमसावर्तम एको विवेश भगवान अवस्थाप्य बही प्रजा. आपली प्रजा बही म्हणजे बाहेर ठेवली आणि भगवान श्रीकृष्ण एकटेच आतमध्ये गेले. आता ती गुहा होती, ती अस्वलाची गुहा होती. त्या भयंकर गुहेत भगवंताने प्रवेश केला. पण त्याला असं दिसलं, भगवान श्रीकृष्णांना असं दिसलं की एक मुलगी तो मणी घेऊन खेळत आहे आणि ते त्या मुलीजवळ गेले आणि तो मणी घेण्यासाठी तो मला दे म्हणून त्याने ती याचना केली भगवंताने. त्या मुलीने काही तो मणी दिला नाही, पण एखाद्या पुरुषाचा आवाज आल्यावर
त्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रिया पुन्हा एकत्र झाल्या. आता या स्त्रिया म्हणजे सुद्धा त्या अस्वलाच्याच स्त्रिया, अस्वली असलेल्या, घाबरून त्या आरडाओरडा करू लागल्या. इकडे वृक्षराज जांबुवान हे झोपेमध्ये होते. त्यांना हा आवाज ऐकू आला आणि ते लगेच बाहेर आले. जांबुवान त्या ठिकाणी रागावून बाहेर आले आणि जांबुवानाला तो मनुष्य साधारण मनुष्य आहे असं वाटलं. सवयी भगवता तेन युयुधे स्वामिना आत्मना पुरुषम प्राकृतम मत्वा कुपितो नानुभाववेत. त्यांना त्या आलेल्या माणसाचा, त्यांना तो माणूसच वाटला, पण ते भगवान श्रीकृष्ण होते. त्याचा अधिकार, त्याचं बल आणि त्याचं ऐश्वर हे त्यांना माहीत नाही, ते त्याला ओळखू शकले नाही. आणि त्यांनी मग युद्धासाठी त्याच्याशी तयारी केली. जसं एखाद्या मांसाच्या तुकड्यासाठी 2 ससाणे आपल्यामध्ये युद्ध करतात, त्याप्रमाणे विजय आपला व्हावा, तो मणी आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि हा जांबुवान यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. आता हे जांबुवान कोण याचा आपण विचार करूया. जांबुवंताच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज आपल्या मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अंबड जे क्षेत्र आहे, तिथे आपल्या अच्युताश्रम स्वामींच्या 200वा पुण्यतिथी उत्सवानिमित्त मी गेलो होतो. पूर्वी पण 2-3दा गेलो. तिथे जात असताना एक 22-24 किलोमीटर अंतरावर जामखेड नावाचं गाव आहे. या जामखेड गावाला आम्ही लग्न झाल्यावरसुद्धा एकदा गेलो होतो. काही नवस होता म्हणून त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी एका टेकडीवर जांबुवंताचं मंदिर आहे. आता हे जांबुवंत हे कोण आहे, तर हे जांबुवंत म्हणजे जांबुवान जे आहे ते रामायणातल्या कथाप्रसंगामधले जांबुवंत आहे, जे आपण पाहतो अस्वलाचा वेश असलेले, अस्वल योनीमध्ये जन्मलेले हे जांबुवान, अत्यंत बुद्धिमान असलेले. यानेच आपल्या मारुतीरायांना त्यांच्या शक्तीचा परिचय करून दिला. यांनीच पुढे रामहृदय हे जे आहे ते सुद्धा रामरायाला सांगितलं. तो पण उपदेश केला आणि त्याच्या उपदेशामुळे सीतेला त्या लंकेतून परत आणणं भगवान रामांना म्हणजे सहज साध्य झालं, शक्य झालं. तर या जांबुवंतांना एक होतं, आपण रामायण पूर्ण वाचलं तर लक्षात येईल की प्रत्येकाने युद्ध केलं. रामाकडून प्रत्येकाने, मग तो माकड असेल, अस्वल असेल, पशु असेल, पक्षी असेल, एखादी घारसुद्धा असेल, त्या सगळ्यांनीसुद्धा या युद्धामध्ये काही ना काही आपला, आपण म्हणतो फुल ना फुलाची पाकळी, खारीचा वाटा शब्द तिथूनच आलेला आहे, असं त्या युद्धामध्ये मदत केली. आणि मग या जांबुवंताला असं वाटलं की आपण काहीच नाही केलं खरं म्हणजे, आणि म्हणून त्यांनी याचना केली, भगवंता माझी इच्छा मात्र तशीच राहिली. तेव्हा प्रत्यक्ष रामराय, त्रेतायुगातले राम, त्या जांबुवंताला म्हणतात, पुढे माझा जन्म होणार आहे, श्रीकृष्ण या नावाने मी जन्म घेईल, त्यावेळेस तुझी माझ्याशी युद्ध करण्याची किंवा युद्ध करण्याची इच्छा मी पूर्ण करेन. आता या गुहेमध्ये या दोघांची भेट झाली. इथपर्यंत आपण आलो. द्वंद्वयुद्धम सुतुमुलम उभयोर जिगीषतो हो आयुधा अश्म मदोर्भिः क्रव्यार्थो शेनयोर इव. त्या दोघांमध्ये इतकं घनघोर युद्ध झालं की अगोदर शस्त्राने युद्ध झालं, नंतर मोठमोठे दगड एकमेकाच्या अंगावर टाकू लागले, आणि नंतर मोठमोठे वृक्ष जे आहेत ते सुद्धा उखडून ते एकमेकाच्या अंगावर टाकू लागले. आणि शेवटी आता मल्लयुद्ध, जसं दोन्ही हाताने ते बाहूने ते युद्ध, जसे पैलवान कुस्ती खेळतात त्याप्रमाणे ते युद्ध सुरू झालं. आता हे युद्ध किती दिवस चाललं असं म्हणाल तर दिवस रात्र हे युद्ध सुरू होतं. दिवस रात्र, कारण आसित अष्टाविंशाहम इति, म्हणजे 28 दिवस रात्र हे युद्ध सुरू होतं. आता ह्या 28 दिवसामध्ये दोघेही थकले होते. दोघांचंही काय म्हणतात त्याला बलपणाला लागलं. दोघांनाही भरपूर कष्ट झाले, दोघांनाही भरपूर घाम आला, घामाच्या नद्या वाहतात असं सुद्धा एका पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि मग म्हणतात कृष्णाच्या ठोशामुळे या जांबुवंतांची हाडंसुद्धा खिळखिळ झाली आणि त्याचा उत्साह मावळला. तेव्हा आश्चर्यचकित होऊन तो कृष्णाला म्हणाला, जांबुवंत आता कृष्णाला म्हणतात, रामायणामध्ये एक दोहा आहे त्यामध्ये म्हणतात, जांबवंत मंत्री अतिबूढा. जांबवंत हा मंत्री जो होता
या रामाच्या सेनेचा तो अतिबुढा म्हणजे वयस्कर होता, युद्ध खेळू शकत नव्हता, त्याच्या वयाची ती मर्यादा होती, पण तो इतरांना बुद्धी देत होता, बल देत होता, त्यामुळे त्याला तेवढं महत्त्व रामायणामध्ये प्राप्त झालं. जाने त्वां सर्वभूतानां प्राण ओजस्सहो बलम विष्णुं पुराणपुरुषं प्रभविष्णुं आधीश्वरम. जांबवंत त्या भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, ज्याच्याशी आपण 28 दिवस युद्ध केलं आणि तरी पण आपण एवढे बलवान असूनसुद्धा त्याला हरवू शकलो नाही, त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे, म्हणून त्याने त्याची प्रार्थना केली. जाने त्वां सर्वभूतानां. आता त्याला जाणीव झाली की आपल्या या जन्मामध्ये राम अवतारामध्ये रामाने आपल्याला वचन दिलं होतं, मी तुझ्याशी युद्ध करेन किंवा तुला युद्ध करण्याची परिस्थिती मी आणून देईन आणि त्यावेळेस तुझी इच्छा मी पूर्ण करेन. प्राण ओजस्सहो बलम. प्राणकंठाशी आणून ओज तेज आहे, बल आहे, सगळं आहे, पण तरी पण यांनी मला जिंकू दिलं नाही आणि मलाच हरवलं. विष्णुं पुराण पुरुषम. हा जरूर तो महाविष्णूच असेल, जो पुराण पुरुष आहे. प्रभविष्णुं अधीश्वरम. या सगळ्या त्रैलोक्याचा अधीश्वर, हे त्रैलोक्य ज्याच्या अधिष्ठानावर आहे ते प्रभू रामच हे असतील, असं तो त्यांना म्हणाला. ते विश्वाची उत्पत्ती करणारे, स्थिती करणारे, हे सगळं जे आहे ते हे जांबवंत हे भगवान श्रीकृष्णच असतील. आता श्री विष्णू या ठिकाणी कृष्णाच्या अवतारामध्ये आहेत आणि एका संदर्भानुसार हे जांबवंत हे स्वतः ब्रह्मदेवाच्या अवतारात, असं सुद्धा एका पुस्तकात लिहिलं आहे, जे पुस्तक मी त्या ठिकाणून दर्शन घेतल्यानंतर आणलं होतं. आता ते सांगतात की या जांबवंताला या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या समोर पूर्वीचं स्मरण झालं आणि ते म्हणतात, प्रभो, जेव्हा आपल्याला क्रोध आला, आता त्या समुद्राला उल्लंघून आपल्याला त्या लंकेमध्ये जायचं होतं, तेव्हा आपला क्रोधी नजरेने आपण समुद्राकडे पाहिलं, तेव्हा समुद्रातल्या मोठमोठ्या सुसरी मासे जे आहेत ते सगळे घाबरले आणि त्यांनी सहजपणे आपल्याला वाट करून दिली. समुद्रदेवतेने सुद्धा प्रसन्न होऊन भगवंतांना तो बाण सोडू नका, तो बाण सोडला तर हा समुद्र नष्ट होईल आणि समुद्र नष्ट झाला तर हे पंचमहाभूतापैकी एक असणारं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यामुळे ते नष्ट होईल आणि सगळी पृथ्वी किंवा सगळं हे चराचर जे नष्ट होईल आणि त्यामुळे आपल्या कीर्तीचाच पूल आपण बांधावा म्हणून त्या समुद्राने त्यांना वाट करून दिली. तो आजही रामसेतू त्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णाच्या रूपाने आपण येथे आलेला आहात हे मी आता जाणलेलं आहे. मणी हेतो रिह प्राप्ता वयम वृक्षपते विलम मिथ्याभिशापम प्रमृजन आत्मनो मणिनामना. आता भगवंत त्या वृक्षराजाला म्हणतात, अस्वला राजा जो आहे, अस्वलांचा राजा, त्याला म्हणतात, वृक्षराज जांबवंताला म्हणतात की आम्ही या गुहेमध्ये आलो याचं एक कारण आहे, माझ्यावर आळ आहे की तो मणी मीच पळवला, मीच चोरला, कारण लहानपणापासून मी चोरी केली हे सगळ्यांनाच माहिती आहे. चोरांचं जे मंडळाचं त्याचा अध्यक्ष असणारे भगवान श्रीकृष्ण. कृष्णाच्या बालपणाच्या कथा अतिरम्य आहेत आणि त्यामुळे चोरी करणं हे माझ्यासाठी फार विशेष नाही, पण लोकांना असं वाटतं, कारण एकदा कानफाट्या नाम पडलं की मग तसं ते सगळीकडे प्रसिद्ध होतं. हे जसं म्हणतो तसं तो मणी मीच चोरला असं लोक म्हणत आहेत. तर जांबवंतांनी अगदी आनंदाने तो मणी त्यांना द्यायसाठी तयार झाले. इत्युक्त स्वाम दुहितरम कन्याम जांबवतीम उदा अर्हणार्थम स मणीना कृष्ण योपजहारः. भगवंतांनी मोठ्या आनंदाने त्यांचा सन्मान केला आणि आपली कन्या जांबवती आणि तो मणी भगवंतांना अर्पण केला. आता भगवंत इतके दिवस झाले त्या गुहेत गेले, 12 दिवस झाले, 28 दिवस झाले आणि त्यांचं सैन्य बाहेर उभे आहे. त्यामुळे बाहेरचे लोक आहेत ते आत्तापर्यंत सगळे घाबरलेले होते, काय झालं माहीत नाही आतमध्ये. त्यामुळे ते 28 दिवस वाट पाहून ते सोडून पुन्हा आपल्या नगरीमध्ये द्वारकेमध्ये परत आहे. निशम्य दैवकी देवी रुक्मण्यानक दुंदुभी सुरदो ज्ञातयोशोचन बिलात कृष्णम अनिर्गतम. माता रुक्मिणी देवी, त्यानंतर देवकी माता, वसुदेव, ही सगळी मंडळी कृष्णाच्या कुटुंबियासह
आपापल्या ठिकाणी त्या द्वारकेमध्ये आले आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की इथे आता कोणीच नाही, सगळे परत गेलेले आहेत. तेव्हा सत्राजितम शपन तस्ते दुःखिता द्वार कौकसाहा. सत्राजिताला यासारख्या द्वारका निवासी जे लोक होते ते सगळे त्याला शिव्या शाप देऊ लागले की याच्यामुळेच आमचा कृष्ण त्या गुहेमध्ये गेला आणि 28 दिवस झाले तरी तो बाहेर आला नाही, म्हणून त्यांना खूप वाईट वाटत होतं. आणि म्हणून त्या सगळ्यांनी मिळून दुर्गाम कृष्णोपलब्धये, कृष्णाची उपलब्धी व्हावी, कृष्ण पुन्हा परत यावा म्हणून दुर्गा मातेची उपासना केली. दुर्गादेवीला शरण गेले आणि दुर्गादेवीचा आशीर्वाद म्हणून ती देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने तेषां तु देव्य उपस्थानात प्रत्यादिष्टा शेषाचं सदारो हर्षयन हरिही. त्यांना दिसलं की त्यावेळी जांबवतीसह भगवान श्रीकृष्ण हे मणी घेऊन पुन्हा त्या ठिकाणी आलेले आहेत, ते प्रकट झालेले आहेत. उपलब्ध ऋषी कैशम मृतम पुनर्इवागतम सहपत्न्या मणिग्रीवम सर्वे जात महोत्सवा. आता गळ्यामध्ये मणी घातलेला आहे, बरोबर पत्नी जांबवती आहे, या सगळ्यांना घेऊन भगवंत आलेले आहेत. हे पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. भगवान श्रीकृष्णच मेले असं हे यांना वाटत होतं. 28 दिवसाच्या युद्धानंतर ते काही बाहेर आले नाही म्हणून सगळे आशा सोडून ते दुःखी अंतकरणाने परत आले होते. पण आता या दोघांना पाहिल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला आणि खूप मोठा आनंदामध्ये त्याने उत्सव साजरा केला. आता सत्राजितम समाहूय सभायाम राजसन्निधौ प्राप्तींच्याख्याय भगवान मणिम तस्मै नवेदयत. आता या सत्राजिताची कन्या जी आहे, जांबवती जी आहे, तिचा स्वीकार भगवंताने केला आणि तिच्याशी विवाह म्हणा तर परत आले. आता यावेळेस भगवंत असं म्हणतात की मागच्या रामजन्मामध्ये माझं एकपत्नी व्रत होतं. सीता हीच माझी एक पत्नी होती आणि तिच्याशी मी एकनिष्ठ राहिलो. माझं व्रत मी शेवटपर्यंत सांभाळलं. प्राण जाय पर वचन न जाय. माझं व्रत मी सांभाळलं. पण तरी त्यामध्ये जेव्हा आमचा मुक्काम त्या पंचवटीला होता तेव्हा ती शूर्पणखा आली होती आणि तिने याचना केली आणि माझ्याशी विवाह करण्याचा तिने आपला संकल्प माझ्यासमोर बोलून दाखवला. तेव्हा क्रुद्ध होऊन लक्ष्मणाने तिचे नाक कान कापल्याची गोष्ट आपण पाहतो आणि नाक कापल्यामुळे त्या गावाचं नाव नाशिक असं झालं. नासिका आणि कान हे कापले. आता ते म्हणतात जी स्त्री माझ्या इच्छेने त्या ठिकाणी आली होती तिच्याशी मी असं वागलो, आता हा गुन्हा मी पुन्हा काही करणार नाही असं. कारण रामायण जे आहे पुढचं सगळं सीतेला पळून नेणं, तिकडून मग जांबवंत, मग हनुमंत यांची मदत, वाली, सुग्रीव, ही सगळी रामायणाची कथा त्या एका माझ्या चुकीमुळे झाली असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण आता मी काही चूक करणार नाही. आता माझ्यासमोर कोणीही येऊ आणि मला तुमची पत्नी करा असं म्हणलं तर मी सगळ्यासाठी तयार आहे. त्यामुळे या सत्राजिताने सांगितल्याबरोबर जांबवतीसह भगवंताचा विवाह झाला. सत्राजिताला भगवंताने त्या राजसभेमध्ये बोलवून घेतले. उग्रसेन राजा होते त्यावेळेस. सत्राजितम समाहूय सभायाम राजसन्निधौ. सत्राजित त्या ठिकाणी मणी घेऊन सत्राजित त्या ठिकाणी आले. आता भगवंताने विचार केला की हा मणी त्याने मला दिला हे ठीक आहे, आता ते माझे सासरेच आहेत, तसंही ते गेल्यानंतर ही सगळी इस्टेट मलाच मिळणार आहे. पण तरी पण तो मणी मी सत्राजिताला परत देतो. याचं कारण या मण्यामुळे प्रसेन मारला गेला, त्याचा घोडा मारला गेला. ज्या सिंहाने हे मारलं तो सिंह मारला गेला. तो मणी पुन्हा जांबवंत घेऊन गेले. त्या ठिकाणी एवढं 28 दिवस युद्ध झालं. हे सगळं ज्या मण्यामुळे झालं तो मणी मी माझ्याकडे ठेवून घेणार नाही असं भगवंताने विचार केला आणि मणिम तस्मै नवेदयत, की तो मणी भगवंताने या सत्राजिताकडे पुन्हा सोपवला. आता सत्राजिताला खूप वाईट वाटलं, खजिल झाला. त्याने तो मणी तर परत घेतला पण त्याची मान खाली झाली. त्याला फार अपराधासारखं वाटत होतं. अनुतप्यमानो भगवन अगमन स्वेन पाप म्हणा. आणि त्या पश्चातापला आणि आपला अपराध झाला ही जाणीव त्याला झाली आणि तो मणी घेऊन पुन्हा आपल्या घरी परत आला. सत्राजिताच्या मनामध्ये हा अपराध नेहमीसाठीच राहिला. बलवानाबरोबर वैर केल्यामुळे तो अत्यंत भयभीत झाला होता.
भगवान श्रीकृष्णाशी मी वैर केलं, 28 दिवस मी युद्ध केलं, मी आपल्या अपराधाचे परिमार्जन कसा करावे, श्रीकृष्ण माझ्यावर कसे प्रसन्न होतील, असं ते सगळे विचार करू लागले. आता माझं कल्याण कशाने होईल? किम कृत्वा साधू मह्यम स्यान्न शपेद वो जनो यथा अधिक दर्शनम क्षुद्रम मूढम द्रविण लोलुपम. कारण काय, धनाच्या लोभाने मी हा मूर्खपणा करून बसलो, असं सत्रजिताच्या मनात आलं. आणि मग आता सत्राजिताने विचार केला, दासे दुहितरम तस्मै स्त्रीरत्नम रत्नमेवच. मी स्त्रियांमध्ये रत्नासमान असणारी माझी मुलगी सत्यभामा आणि हा समंतक मणी भगवान श्रीकृष्णांना परत देईल आणि भगवंताची कृपा माझ्यावर होईल, तेव्हा माझा हा अपराध त्याचं क्षमा होईल आणि त्याशिवाय मला दुसरा उपाय नाही. एवं व्यवसितो बुद्ध्या सत्राजित स्वसुताम शुभाम. विवेकबुद्धीने त्याने तो अंमलात आणला, स्वतःच तो उद्योगाला लागला आणि त्याने आपली सुंदर कन्या जांबवती आणि तो समंतकमणी भगवान श्रीकृष्णांना अर्पण केला. ताम सत्यभामाम भगवान उपयेमे यथाविधी. सत्यभामा ही शीलसंपन्न, सौंदर्य आणि औदार्याने युक्त होती. आता अजून एका भागवत कथाकाराने खूप छान याचं वर्णन केलेलं आहे. ही जी जांबवती होती, ही जांबवती कोणाची मुलगी? जांबवानाची मुलगी. जांबवान कोण? वृक्षराज, आसोलांचे राजा असणारे. आता आसोलांच्या घराण्यामध्ये समर्थ जसं म्हणतात, माणसापासून माणसाचा जन्म होतो, घोड्यापासून घोड्याचा जन्म होतो. ज्या ज्या योनीमध्ये आपले आईवडील असतात त्या त्या योनीमध्ये पुत्राचा जन्म होतो. आता आसोलाचापासून जन्म झालेली ही जांबवती असेल तर काहीतरी आसोलाचे गुण तिच्या ठिकाणी असतील, तिचं रूप सौंदर्य पण तसंच असेल. म्हणून भगवंताने येतानाच तिला सांगितलं होतं की तू आल्यानंतर द्वारकेमध्ये आपल्या खोलीत निघून जा आणि दार लावून घे. आता जेव्हा रुक्मिणीने पाहिलं की भगवंताच्या बरोबर कोणीतरी आलेलं आहे, तेव्हा तीसुद्धा त्या ठिकाणी आली, रुक्मिणी माता आली. आणि रुक्मिणी मातांना भगवंताने सांगितलं, मी दुसरा विवाह केला आहे. आता पहिला विवाह आपण ऐकला, दुसरा विवाह जांबवतीशी झाला, पण ती काही तुम्हाला दर्शन द्यायला तयार नाही. कारण ती म्हणते की कारण मी इतकी सौंदर्यवान आहे, रुक्मिणी माता म्हणते की माझ्यापुढे कोणाचं सौंदर्य टिकू शकणार नाही, मला तिची भेट घ्यायची. पण ते म्हणतात नाही, तिने आता दार लावून घेतलं, ती काही दार उघडणार नाही. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर भगवंताच्या आज्ञेने आतून जांबवतीने ते दार उघडलं. दार उघडल्यावर जांबवतीला भगवंताचीच कृपा, तिला सुंदर रूप प्राप्त झालं. आणि बाहेर येताच या रुक्मिणीला खूप तिच्याबद्दलचा राग होता, पण तो राग लगेच निवळला. कारण जांबवतीने बाहेर आल्याबरोबर रुक्मिणी मातेचं म्हणजे आपल्या मोठ्या जावेचं दर्शन घेतलं, पाया पडले, आशीर्वाद घेतला. असा हा विवाहाचा प्रसंग या दोघांचा. आता ही सत्यभामा जी आहे, सत्राजिताची मुलगी सत्यभामा. आता सत्राजित जो होता, सत्राजिताने पण विचार केला की माझ्याकडे हा मणी होता आणि तो मणी मला परत मिळालेला आहे, पण माझ्यावर हा कलंकच लागलेला आहे, मी त्या धनाच्या लोभाने आता हा कोणाला देऊ. म्हणून त्यांनी बरीच मागणी केली, पण त्याने आता आपली मुलगी ही जी आहे सत्यभामा ती भगवंताला देण्याचा निश्चय केला. भगवानाह न मणिम प्रतीच्छामो वयम नृपा तमास्ताम देवभक्तस्य वयम च फलभागिनः. म्हणून श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाले की हा समंतकमणी मी काही घेणार नाही, तू सूर्याचा भक्त आहेस आणि तू एवढी मोठी गणगौर उपासना करून सूर्यदेवतेला प्रत्यक्ष सूर्याला प्रसन्न करून हा मणी मिळवलेला आहेस. आता दुसऱ्याचं धन अपहरण करणं हे सुद्धा पाप आहे. भगवंताने सगळीकडे सगळं सांगून ठेवलं. त्यामुळे ते म्हणतात की हा मणी तुझ्याचकडे राहू, आम्ही फक्त त्याच्यापासून मिळणारं जे धन आहे, जे सोनं आहे, 8 बार सोनं आहे, त्याचा स्वीकार करू. आता आम्ही स्वीकार करू. हे कोणासाठी? उग्रसेन राजासाठी म्हणून त्यांनी ह्या सोन्याचा स्वीकार केला, पण त्या मण्याचा काही स्वीकार केला नाही. असं म्हणत या ठिकाणी हा अध्याय समाप्त होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे समंतकोपाख्याने 56तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.
हे जे आपलं भागवत प्रवचन आहे नवीन लोकांसाठी म्हणून सांगतो, ते दर शुक्रवारी शनिवारी असतं. पण या शुक्रवार शनिवारी मला गावाला जायचं असल्यामुळे ते आपण बुधवार आणि गुरुवार घेणार आहोत. अन्यथा ते शुक्रवार शनिवारी असतं आणि याच लिंकवर असतं. माझ्या माहितीप्रमाणे एक आपल्या भगिनी आता आलेल्या आहेत, मला वाटतं काय श्रीमाताई पटवर्धन. अखंड दासबोध पारायण जे आहे त्यामध्ये नव्यानेच त्याने प्रवेश घेतला आहे, त्यासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचंही या उपक्रमामध्ये स्वागत. हा उपक्रम दररोज 4:30 वाजता याच लिंकवर असतो. अनेक भक्तांची प्रवचनं विविध विषयांवर या ठिकाणी होत असतात, त्याचाही त्यांनी लाभ घ्यावा. आता उद्याचा जो अध्याय आहे तो समंतक हरण, शतधन्वाचा उद्धार आणि अक्रूराला पुन्हा द्वारकेमध्ये बोलवणे, हा भाग जो आहे तो आपण उद्या पाहणार आहोत. आता आपण आरती म्हणूया. श्रीराम जय राम जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता, वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता, येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता उदाक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता, गमते जणु मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता, अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अजून एक गोष्ट सांगायची, या ठिकाणी श्री राकेश महाराज आलेले आहेत, राकेश रामदासी, जे आपल्या आत्माराम महाराजांच्या परंपरेतील आहेत. आत्माराम महाराजांचे गुरु रामचंद्र महाराज आणि त्यांचे गुरु शिवराम स्वामी. सुरुवातीला आपण ओवी वाचली. शिवराम आणि जगन्नाथ स्वामी हे दोघे कल्याण स्वामींचे शिष्य. त्यामुळे आज जगन्नाथ स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज त्यांनासुद्धा निमंत्रण दिलं होतं. ते सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत. राकेश महाराजांचं स्वागत. असाच वेळ मिळेल तेव्हा येत जावं एवढी विनंती. जय जय रघुवीर समर्थ.